श्री स्वामी समर्थ. सर्व पितृ अमावस्या. पितृदोष निवारण्यासाठी अत्यंत प्रभावी 32 तोडगे. तारीख, मुहूर्त आणि महत्त्व. 1. ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष सांगितला जातो अशा जातकांनी रोज नित्यनेमाने दहीभात कावळ्याला आपल्या पितरांच्या नावाने ठेवावा. हा उपाय पितृपक्षात रोज करावा, पण पुढेही चालू ठेवला तरी चालेल. 2. 1 तांब्याभर पाण्यामध्ये 1 चमचा दूध, 1 चमचा काळे तीळ टाकून हे मिश्रण दररोज सूर्योदय ते सूर्यास्तापूर्वी पिंपळाला घालावे आणि 7 किंवा 7च्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात. 7, 14, 21 प्रदक्षिणा घालताना आपल्या गेलेल्या पूर्वजांचे, उदाहरणार्थ आई वडील, आजी आजोबा, पणजोबा, पणजी किंवा अन्य कोणी असेल तर त्यांच्या नावाने, तसेच आईच्या इकडचे आई वडील, आजी आजोबा तसेच पणजोबा पणजी त्यांचेही स्मरण करावे. प्रदक्षिणा झाल्यावर नमस्कार करताना सर्व पितरा समर्पयामी असे म्हणावे. 3. 1 कणकेचा दिवा करून त्यात तिळाचे किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा व आपल्या पितरांना सद्गती मोक्ष मिळावा यासाठी प्रार्थना करावी. हा उपाय फक्त रविवार सोडून इतर वाराला करावा. यापैकी कोणताही एक उपाय केल्यास 6 महिन्यात पितृदोष दूर होतो, परंतु पुढे देखील ही परंपरा चालू ठेवावी. यामुळे घरात अकस्मात संकटे, वास्तुदोष, सर्पदोष, कुंडली दोष, आकस्मिक मृत्यू, अघोर व्याधी इत्यादी उद्भवत नाही. 4. सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला. हा दिवा दरवाजाजवळ लावा. ताटात मिठाई, फळे, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा. हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला हवे. यामुळे जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात. 5. धर्मात पिंडदानाला फार महत्त्व आहे. काही कारणांनी जर तुम्ही पितरांचे पिंडदान केले नसेल तर अमावस्येला पिंडदान अवश्य करावे. यामुळे पितरांची अतृप्त आत्मा संतुष्ट होईल. 6. अमावस्येच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान अवश्य करा. यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल. काही कारणाने जर पितर तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल. 7. सर्व पितृ अमावस्येला तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा अवश्य करावी. यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळस, कुंकू, शंख, नारळ आणि केतकीची फुले अवश्य अर्पण करावीत. 8. अमावस्येला काळ्या तिळाचे दान अवश्य करा. यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते. त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता. तुम्ही काळे तीळ मंदिरातही दान करू शकता. 9. जीवनात कोणत्याही पशुपक्ष्याला त्रास देऊ नका. एखाद्या असहाय्य जीवाला त्रास दिल्याने राहूचा प्रकोप वाढतो. विशेष करून अमावस्येला तुम्ही कावळा, कुत्रा, गाय, म्हैस अशा कोणत्याही जीवाला अवमान करू नका. अमावस्येच्या दिवशी पशुपक्ष्याच्या खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था अवश्य करा. यामुळे पितर प्रसन्न होतील. 10. असे मानले जाते की अमावस्येला काळे तीळ पितरांच्या नावाने पितरांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो, कारण तीळ हे पितरांचे प्रतीक मानले जाते. अशा स्थितीत स्नान करून गंगा नदीत काळे तीळ सोडल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते, तसेच आनंदी होतात. 11. या दिवशी संध्याकाळी पितरांसाठी दक्षिण दिशेला चौमुखी असलेला तेलाचा दिवा लावावा. हा दिवा पितरांचे मार्ग प्रकाशित करते आणि तुम्हालाही त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील. 12. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सुके नारळ नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. असे केल्याने तुम्ही कालसर्पदोषापासून देखील मुक्त होऊ शकता. 13. धार्मिक मान्यतेनुसार सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी
पितरांची विशेष पूजा केली जाते. मात्र यावेळी नियमांचे पालन करत पितरांची पूजा केल्याने पितर आपल्या वंशजांना भरपूर आशीर्वाद देतात. 14. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी चुकून झालेल्या चुकांची देवाकडे माफी मागावी आणि असं कोणतंही काम करू नये ज्यामुळे पितर नाराज होतात. असं म्हणतात की पितरांना निरोप देताना त्यांना प्रसन्न करून पाठवावे, म्हणजे ते जाताना आपल्या वंशजांना खूप आशीर्वाद देतील. 15. पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात रोज गाईला चारा देऊ शकता. असे म्हटले जाते की या काळात मनापासून गाईला चारा दिल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतोच, शिवाय श्राद्ध विधीचे पूर्ण फळ मिळते. 16. पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायला हवा. हा उपायही प्रभावी समजला जातो. 17. पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात घराची स्वच्छता झाल्यावर गंगाजल शिंपडायला हवे. घरात गंगाजल शिंपडल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते आणि पितृदोषही दूर होण्यास मदत होते. 18. पितृ पक्षात स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नये, कारण या काळात स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते. 19. अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा. पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे. सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी. 20. अमावस्येचा दिवस घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो. 21. या अमावस्येला भगवान शंकराची पूजा केली जाते. त्याचबरोबर अमावस्येला पितरांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात, जीवनात प्रगती होते. जर तुम्हाला पितृदोष दूर करण्यासाठी कोणता उपाय करावेत ते जाणून घेऊया. 22. अमावस्येच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करावी. यामुळे भगवान शंकराची कृपा तुमच्यावर राहते. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळशीची पाने, सिंदूर, शंख, सिंदूर, नारळ आणि केतकीची फूल अर्पण करावेत. 23. वारंवार अपघात होत असल्यास किंवा शरीराला व्याधी होत असल्यास अमावस्येला मुंग्यांच्या वारुळावर 1 पाव गूळ चढवावे. मुंग्यांच्या वारुळावर विष्ठामूत्र किंवा पाणी टाकणे टाळावे. 24. अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायाने तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होईल. 25. अमावस्येला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती पाठवू नये. त्याला यथाशक्ती भोजन आणि काही गोड वस्तू दान करावी. याने वैवाहिक जीवनात मधुरता येते. लग्न होत नसलेल्या मुलांसाठी तर हा चमत्कारिक उपाय आहे. 26. देवपूजा करताना दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 कापराच्या वड्या पावडर टाकून देवाचे टाक आणि मूर्ती स्वच्छ करावी. हा अमावस्येच्या दिवशी नक्की करावा. 27. अमावस्येला कटू वचन बोलणे टाळावे. 28. अमावस्येला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करावी. उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे किंवा उंबरठ्यावर हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढावे. उंबरठा फुलांनी, रांगोळीने सुशोभित करावा. 29. अमावस्येची रात्र पितृदेवांना समर्पित असते, म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करावा. पाठ झाल्यावर दिवा घराच्या मुख्य दारावर ठेवावा. 30. या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घाला. असे केल्याने तुमचे सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि पुण्यकर्म उदय होईल. हेच पुण्यकर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतील. 31. ज्यांना कालसर्पदोष असेल त्या व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे. 32.
अमावस्येच्या रात्री 5 लाल फूल आणि 5 जळत असलेले दिवे वाहत्या पाण्यात नदीच्या पाण्यात सोडल्याने धन प्राप्तीचे प्रबळ योग बनतात. सर्व पितरी अमावस्या कधी आहे जाणून घ्या. तारीख, वेळ आणि श्राद्धाचे महत्त्व. पितृपक्षात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. पितृपक्षातील शेवटचा दिवस सर्व पितरी अमावस्या म्हणून ओळखला जातो. जाणून घ्या यावर्षी सर्व पितरी अमावस्या कधी आहे. अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन झाल्यानंतर त्याचा दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होते. पितृपक्षात तिथीनुसार श्राद्ध विधी करतात. पितृपक्षात सर्व पितरी अमावस्येला विशेष महत्त्व आहे. ही श्राद्धाची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची तिथी आहे. भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्व पितरी अमावस्या म्हणतात. या दिवशी अशा सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते. अमावस्येला मरण पावले किंवा त्यांची मृत्यू तारीख माहीत नाही. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध करतात येत नसेल तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या अमावस्येला श्राद्ध करता येते. मुहूर्त. कुपुत मुहूर्त सकाळी 11:46 ते दुपारी 12:33. कालावधी 47 मिनिटे. रोहिणी मुहूर्त दुपारी 12:33 ते दुपारी 1:20 पर्यंत. कालावधी 47 मिनिटे. अपराह्न काळ दुपारी 1:20 ते दुपारी 3:42 पर्यंत. कालावधी 2 तास 22 मिनिटे. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी कोणत्या पितरांचे श्राद्ध केले जाते. पंचांगानुसार अमावस्या तिथीला अमावस्या तिथी, पौर्णिमा तिथी आणि चतुर्दशी तिथीला मृत्यू झालेल्या पितरांचे श्राद्ध केले जाते. जर एखाद्या व्यक्तीला असलेल्या तिथीला श्राद्ध करायला जमत नसेल, काही अडचण असेल तर तो अमावस्या तिथीला श्राद्ध करू शकतो. अमावस्या तिथीला श्राद्ध केल्याने पितरांचा आत्मा प्रसन्न होतो असे मानले जाते. ज्या पितरांची मृत्यू तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्धही अमावस्या तिथीला करता येते. श्री स्वामी समर्थ.